नमस्कार, मी श्वेता रज विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। दिवा येथील रहिवासी असलेल्या मोनू कुमार पासी यांच्या 1.5 वर्षीय आकाश बाळाचे 4 दिवसांपूर्वी 5 लाखाच्या खंडणीसाठी अपहरण झाले होते। ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट 1 आणि मुंब्रा पोलिसांनी संयुक्तरित्या तपास करून पालघर जिल्ह्यातील बोईसर येथून नागेश पासी याला अटक करून आकाशची सुखरूप सुटका केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसलकर यांनी शुक्रवारी दिली। दिवा येथून 6 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मोनू कुमार पासी यांचा लहान भाऊ अवधेश कुमार आणि त्याचा मित्र नागेश पासी हे दोघे आकाश याला फिरायला घेऊन गेले होते। तेव्हा अवधेशची दिशाभूल करून नागेशचे आकाशचे अपहरण केले होते। याच प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात 6 जुलै रोजी नागेश पासी याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता। यानंतर 11 जुलै रोजी अपहरणकर्ता नागेश यांनी आपल्या मोबाईलवरून आकाश याचा उत्तर प्रदेश येथील चुलत काका लवकुश पासी यांच्याकडे मुलाच्या सुटकेसाठी 5 लाखाच्या खंडणीची मागणी केली। या फोन नंतर पोलिसांनी आरोपीच्या लोकेशनची तांत्रिक माहिती मिळवून 12 जुलै रोजी पालघर जिल्ह्यातील बोईसर येथून नागेशला ताब्यात घेऊन आकाशची त्याच्या तावडीतून सुखरूप सुटका केली। अटकेपूर्वी नागेशने मुंबई सेंटर येथूनही आकाशच्या वडिलांना फोन केला होता। त्यानंतर बोईसर आणि मुंबई सेंटर अशा दोन्ही ठिकाणी त्याच्यावर पळत ठेवून असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने त्याला अटक केली। या मुलाची सुखरूप सुटका केल्यानंतर ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही पोलीस आयुक्त विवेक फणसलकर यांनी त्यांच्या पथकाचे अभिनंदन केले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।